हव्या त्या व्यक्तीला आपल्यावर एवढा तरी विश्वास असायलाच हवा की याच्या आयुष्यात आपल्याशिवाय दुसरं कुणी असूच शकणार नाही. आईवडील कोणतेही असले तरी ते नेहमीच आपल्या लेकराच्या चिंतेत असतात. आपली सर्वाधिक काळजी घेणारी या जगातील एकमेव सुरक्षा व्यवस्था म्हणजे आईवडील होय. त्यामुळे वेळोवेळी त्यांचीही काळजी घ्या. माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा, कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तर तिरस्कार करणारे सुद्धा भले भले रडतात. खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खूप मोठी असते. या जगात जगायचं म्हणजे स्वतःला कित्येक नियमात बांधावं लागतं. बाकी माणसाने स्वतःच्या मनासारखं जगावं हे सर्व फक्त म्हणण्यापुरतं असतं. आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्या मागे कुणी येवो ना येवो, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. यश साजरं करणे चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्त्वाचे आहे. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा. सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर कदाचित आयुष्यभर वाट पाहावी लागेल. पण आपण सुखी आहोत असं आपण ठरवलं तर आपण आयुष्यभर सुखी राहू. इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी, पण ज्याचं भलं झालंय त्याच्याविषयी मळमळ नसावी. चक्रव्यूह रचणारे आपलेच असतात. कालसुद्धा हेच सत्य होतं आणि आजसुद्धा हेच सत्य आहे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळे दुःख दूर होतील. मुठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं कधीच सोडू नका, कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे. झुका तितकंच जितकं बरोबर आहे, कारण विनाकारण झुकण्याने सुद्धा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही. कधी कधी एकटेपण लढावे लागते, पण असे लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका, कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही, आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा. आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं, कारण जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत असते व जपली जातात ती आपली माणसं असतात. माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या घर्षणाने
ती पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे. मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत रहा, स्वस्थ रहा, घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.